पाखरं बरीच आहेत ना. राधाबाई, अहो का मारताय मुलीला? शाळेत जायचं म्हणते म्हणून. अहो मग पाठवा ना तिला शाळेत. राधाबाई, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांनी जिद्दीने लढा दिला स्त्रियांना शिक्षण घेता यावं म्हणून. शाळा सुरू केल्या, नाही तर तुम्ही. मुलीची इच्छा आहे ना शिक्षण घ्यायची, मग पाठवा ना तिला शाळेत. असं शिक्षणापासून वंचित का ठेवताय तिला? हे काही बरोबर नाही. म्हणजे म्हणजे मला म्हणायचं होतं की अ, बरं मला सांगा, तुम्ही देवळात जाऊन देवाचे आशीर्वाद घेता की नाही? हं? आणि मग देवाचा प्रसाद अगदी मनोभावे खाता, हो की नाही? खाता ना? मग शिक्षण सुद्धा देवी सरस्वतीचा प्रसादच असतो. आणि त्याला नाकारून उगाच आपण कशाला ना पाप ओढवून घ्यायचं. वा वा, सुरेख. अ, तुम्ही कशाला वावा करताय? आणि मी काय म्हणते, दोन बायकांच्या भांडणात तुमचा काय संबंध? बायकात गडी आणि तपकीर वडी. काय नाही. आम्ही म्हणत होतो की तुम्ही हलवाई आहात ना, मग बनवा ना मिठाई. आणि तसंही तुमच्या गोड गोड सल्ल्यांपेक्षा लोकांना तुमच्या गोड गोड मिठाईची जास्त गरज आहे. चला, अर्धा किलो पेढे द्या. काय? संपले एवढ्यात? मग जाऊन बनवा आधी. हं. अ, तुम्ही काय सगळे असे बघत बसलात? जा आपापली कामं करा. हं. राधाबाई, शाळेत पाठवा नक्की. हं.